जप्त केलेला मुरुम वाहतूक करणारा ट्रक कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडण्यासाठी तब्बल 1,00,000 रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा मुरुम वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने जप्त केला होता। हा ट्रक सोडवण्यासाठी मंडल अधिकारी विजयकुमार माने यांनी तक्रारदाराकडे 1,00,000 रुपयांची लाच मागितली। तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। सोमवारी दुपारी सोलापूर उत्तर तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विजयकुमार माने यांना रंगेहात पकडले। त्यानंतर त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा सादर करून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। या कारवाईनंतर तहसील कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।